दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज होत आहे। सुरळीत पाणीपुरवठा, स्वच्छता आणि दर्जेदार रस्त्यांच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत शहर विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली। कोल्हापूर शहरात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता, पाणीपुरवठा आणि रस्त्यांची कामं वेगात पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात झालेल्या बैठकीत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की नागरिकांना सणासुदीच्या काळात कोणताही त्रास होऊ नये आणि शहराचं चित्र स्वच्छ, आकर्षक आणि सुबक दिसावं। शहरातील वाहतूक जास्त असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीला तातडीनं प्राधान्य द्यावं आणि 100 कोटींच्या निधीतून सुरू असलेल्या कामांची गुणवत्ता सर्वोच्च राखावी। घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीनंही अधिकाऱ्यांनी जबाबदारीनं काम करावं आणि ठिकठिकाणी अचानक व्हिजिट घ्याव्यात, अशा सूचना आंबेडकर यांनी दिल्या। 40,000 प्रॉपर्टी कार्डधारकांच्या मोजणीसाठी डीपीडीसीकडून 94 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। शहर विकासाचा भाग म्हणून रिंग रोडचा विषयही या बैठकीत चर्चेत आला आहे। ब्ल्यू लाईन बाहेर रिंग रोड उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि येत्या काही महिन्यात कोल्हापूर विकासाचं एक नवीन मॉडेल तयार होईल, असं आंबेडकर म्हणाले। या बैठकीला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मनपा प्रशासक के मंजुलक्ष्मी उपस्थित होते। आमदार क्षीरसागर यांनी टीडीआरचे धोरण तातडीनं जाहीर करण्याची आणि महानगरपालिकेतील रिक्त पदे भरण्याची सूचना केली, तर आमदार अमल महाडिक यांनी शहराच्या हद्दवाढीच्या दृष्टीनं आत्तापासूनच नियोजन करण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विकास हस्तांतरणीय हक्कांसंदर्भात तातडीनं एनओसी तयार ठेवण्याचं आश्वासन दिलं आहे। मनपा प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी टीडीआरसाठी स्टेज 1 आणि स्टेज 2 संदर्भात एसओपी लवकरच तयार करण्यात येईल, असं सांगितलं। या बैठकीत रस्ते, पाणीपुरवठा, रेखांकन, घनकचरा व्यवस्थापन, पार्किंग, अतिक्रमण आणि सिटी डेव्हलपमेंट यांसारख्या महत्त्वाच्या विषयावर सविस्तर आढावा घेण्यात आला।